ठाकूर सांगतात संक्रांत घोड्या गाढवावर बसतच नाही, संक्रांत गडी माणसावर बसते. सण आला की यांची मागणी असते, बंडीचे बाप्पा या सणाला कसली साडी घेता, केवढ्याची साडी घेता, कोणता अलंकार घेता, हे यांचं चालूच असतं. तर संक्रांत आली की आमच्या महिलांना सुंदर साडी पाहिजे, का त्यांच्या आवडीचा विषय आहे तो. बरं, संक्रांतीच्या दिवशी एवढ्या नवीन 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 साड्या असतात आणि बिचारा एकमेकीला औक्षण करत असतात. सगळ्या गावात महिलाच असतात त्या दिवशी. गावात महिलांचे असे गट गट असतात, ह्या देवावरनं त्या देवाला, त्या देवावरनं ह्या देवाला असं फिरत राहतात, एकमेकीला औक्षण करतात. बरं, औक्षण करताना कपाळावरचं कुंकू, कपाळभर का पसरलेलं असतं, कुंकू जिला लावते त्या बाईचं लक्षच नसतं कुंकू कुठे लावतोय, तिच्या अंगावरची साडी कशी, ती काठ कशी, तिकडेच लक्ष असतं, केवढ्याची आणि माझी कशी, हिची कशी. हे बरोबर आहे ना. तर संक्रांत त्या दिवशी सुंदर साडी पाहिजे, महिलांच्या आवडीचा विषय. महिलांना सुंदर साडी आवडते, सुंदर शृंगार आवडतो आणि सोन्याचे दागिने आवडतात. बरं, माझ्या या मातावर्गाला सोन्याचे दागिने आवडतात नवल नाही. जे साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे, राजा दशरथाची सून, राजा रामाची पत्नी, भविष्यातली राजमाता सीता माता. सीता माता साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. ती स्वतः जगाला धनाचा वाटप करते. पण जेव्हा तिनं सोन्याचं हरिण पाहिलं तेव्हा तिला सुद्धा इच्छा झाली की मला हे सोन्याचं हरिण पाहिजे म्हणून. आणि महिलांना सोन्याची आवड ही निसर्गतः आहे. सीतामाई काय म्हणतात, ज्या वेळेला ते वनवासामध्ये होते, सोन्याचं हरिण पाहिलं आणि सीता माता राघवेंद्र सरकारला म्हणतात, राघव मला सोन्याचं हरिण धरून द्या. जानकी, कसं पाहिलं हरिण, तोडिता फुले मी राघवा रामा, सहज पाहिला जाता मज आणून द्या हो, हरिण अयोध्या मज आणून द्या हो, हरिण अयोध्या.